सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर जसं की तुम्हाला माहीत आहे, तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आणि आज आपण पूजेची तयारी वगैरे सर्व तर पाहणारच आहोत. सोबतच आज मी सुवासिनी जेवण घातलेलं आहे, त्यामुळे आपण त्याची पूर्ण जे स्वयंपाक बनणार आहे तो देखील पाहणार आहात. तर सर्वात पहिला आता मला फराळीसाठी शाबू बनवत होते, शाबू खिचडी, कारण की आज माझा उपवास होता. तसं तर मी ट्राय करते की मी न काही खाता उपवास कंटिन्यू करावा, पण आज जरा खूपच भूक लागल्यासारखं होत होतं, त्यामुळे मी इकडे स्वतःसाठी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतलेली होती. त्यानंतर इकडे मी स्वतःसाठी चहा देखील बनवून घेतला होता, कारण की आजचा दिवस खूप मोठा जाणार होता, कारण की खूप कामे होती आजच्या टू डू लिस्टमध्ये, की मला स्वयंपाकाचं सगळं मेन्यू ठरवायचं होतं आणि हळूहळू सगळ्या कामाला लागायचं होतं. त्यामुळे चहा घेऊन कामं सुरू केली. इकडे मी कुकरमध्ये डाळ घातली होती शिजवायला. त्यानंतर बघा इकडे डाळ आपली शिजून तयार आहे. इकडे साईडला मी भाजीची तयारी करत होते. इकडे खिरीसाठी ड्रायफ्रूट्स वगैरे चिरून ठेवले होते. इकडे मी आमटी करण्यासाठी घेतले होते. तूर डाळ आणि मूग डाळ थोडीशी घातले होते मी आमटीसाठी. त्यानंतर मी इकडे बघा आमटीसाठी पहिला जिरे मोहरी, त्यामध्ये हिंग घालून घेतले. त्यानंतर कढीपत्ता आणि लाल तिखट घालून घेतलं आणि त्यानंतर आपली थोडीशी मऊ केलेली डाळ, त्यानंतर त्यावर मीठ आणि कोथिंबीर घालून आपली आमटी इथे मस्त उकळत आहे. आणि अशी जर तुम्ही आमटी केलात ना, म्हणजे फोडणीला एक तर कढीपत्ता आणि वर कोथिंबीर, कुठलीही आमटी करा तुम्ही, पण जेव्हा तुम्ही फोडणीला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालता खूपच सुंदर आमटी लागते ती आणि वास पण खूप छान येतो. त्यानंतर इकडे मी गव्हाची खीर करायला घेतले होते. तर इकडे सर्वप्रथम मी कुकरमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि हे खपली गव्हाचे खीर बोलतात ह्याला. तर हे खपली गव्हाचे खीर मी एक 3-4 तास झालं गरम पाण्यात थोडंसं भिजू घातलं होते. तर तुम्ही पण असंच करू शकता, किंवा तुम्ही आदल्या रात्री पण तुम्ही भिजू घालू शकता हे खिरीचे गहू. तर इकडे मी हे गहू सगळं कुकरमध्ये घालून घेतले आणि थोडा वेळ त्याला असं परतले, की तसं ते आपण जे तूप घातलं ना त्याला टेस्ट येईल, त्यामुळे तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर इकडे आपल्याला लागेल तसं पाणी, म्हणजे ह्याचे सगळे मेजर्समेंट मी काउंट नाही केले सध्या, त्यामुळे मी तुम्हाला अंदाज सांगत आहे. त्यानंतर इकडे भाजीची तयारी करून घेतली. त्यासाठी मी सर्व जे पण भाज्यासाठी कांदा टमाटा वगैरे चिरून घ्यायचा होता तो चिरून घेतला आणि इकडे मी कढईत बनवली भाजी. तर इकडे माझं बघा स्वयंपाक करता करता व्लॉगिंग चालूच होतं. त्यानंतर मी इकडे आज मेन्यूमध्ये होती गवारीची भाजी, बटाट्याची भाजी, डाळीची आमटी, खीर होती गव्हाची, त्यानंतर पापड वगैरे, गाजर काकडी ते ह्याच्यासाठी होते. आणि इकडे आपली आता कुकरमध्ये गहूला मी 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर इकडे मी तुपामध्ये ड्रायफ्रूट सगळे शिजवून घेतले, थोडेसे भाजून घेतले. त्यानंतर इकडे मी खिरीच्या गव्हामध्ये गूळ घालून घेतलेला आहे. गूळ हे समप्रमाणातच घालायचं, म्हणजे जेवढं तुमचं गहू असतील जेवढ्या क्वांटिटीमध्ये त्या क्वांटिटीमध्येच तुम्ही गूळ घालायचं आहे. तर ज्यांना खूप जास्त गोड आवडतं ते थोडंसं जास्त पण घालू शकतात, पण जर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये घेतलात तर ते परफेक्ट गोड होती खीर. तर इकडे त्यानंतर मी इलायची पावडर खिरीवर घालून घेतलेलं आहे. आणि आता स्वयंपाकाचं माझं झालं होतं, त्यामुळे मी इकडे पूजा पण मांडून घ्यायला सुरुवात केली, कारण की मला म्हणजे आज सुवासिनी यायच्या अगोदर मला कथा वाचून हे म्हणजे सगळं माझी तयारी करून ठेवायची होती पूजेची वगैरे, त्यामुळे मी इकडे पूजा करण्यासाठी घेतले. आज मी ॲक्च्युली थोडंसं वेगळं म्हणजे महालक्ष्मीचं हे केलेलं आहे मांडणी. तुम्हाला दिसलं असेल की मी फक्त चौरंगवर
कळशी ठेवून त्यावर नंतर कलश ठेवलेला आहे. आणि मी ॲक्च्युली साडीची वेगळी डिझाईन करण्याचा प्रयत्न केले होते, पण ती तशी नाही झालेली आहे. पहिल्यांदा केले त्यामुळे. पण पुढे पुढे होत जाईल, म्हणजे आपण सरावाने जसं वेगवेगळे डिझाईन्स ट्राय करायला पण ॲक्च्युली तसा टाईम नाही भेटत खूप, त्यामुळे जसं झालं तसं मी हे केले. आणि ही रांगोळी मी आज पण रांगोळी वेगळी काढावं बोललं होतं, पण इतकं म्हणजे टाईमच नाही भेटलं, त्यामुळे मी आपला जे छापा होता त्याच्यानेच रांगोळी काढली आणि हे कलर्स यूज केले. थोडेसे वेगळे आणि फ्रेश वाटले हे कलर मला. त्यानंतर बघा अशा प्रकारे इकडे दरवेळेसारखी पूजा मांडून घेतले आणि इकडे मी आता महालक्ष्मीची आरती करून घेतलेली आहे. तर कशी वाटते तुम्हाला माझी महालक्ष्मी आणि माझी पूजा, यामध्ये तुम्हाला काही कमी वाटते का, काही आणखीन सजेशन्स किंवा हे असतील तुमचे व्ह्यूज पूजेबद्दल, तर तुम्ही नक्की सांगू शकता. मला आणखीन खूपशा गोष्टी आहेत जे घ्यायच्या आहेत. तर इकडे बघा आता पूजा, ॲक्च्युली पूजा मी साडी घालूनच केलेली आहे, त्यामुळे कारण की आज मी सुवासिनीला पण बोलेल, त्यामुळे मी आज साडी घालूनच पूर्ण पूजा केली. आणि इकडे देवीची ओटी देखील भरले, ब्लाऊज पीस, तांदूळ आणि आपले जे ओटीचं सामान आहे त्याच्याने. तुम्ही यामध्ये आणखीन वेगवेगळे जे शृंगाराच्या वस्तू असतात ते पण ठेवू शकता. तर हे होतं माझं आजचं जेवण जे मी सुवासिनीसाठी बनवलं होतं. अशा प्रकारे चपाती, 2 भाज्या, एक पातळ आमटी, भात आणि खीर. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी जो सपोर्ट मला देत आहात त्यासाठी, आणि असंच प्रेम राहू.